नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अजूनही ज्या महिलांनी अर्ज केलेले नाहीत किंवा ज्या महिलांचे पूर्वी केलेले अर्ज रद्द झालेले आहे, अशा महिलांसाठी व सप्टेंबर महिन्यापर्यंत ज्या भगिनींचे वय 21 पूर्ण होणार आहे, अशांसाठी शासनातर्फे अर्ज करण्याची शेवटची संधी देण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी आता मुदतवाढ करण्यात आली आहे. या संमतीचा GR आलेला आहे. काय GR आहे, कधीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे, त्यासंबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तत्पूर्वी चॅनलला कोणी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबतचा हा 2 सप्टेंबर 2024 रोजीचा हा GR आहे. यात काय महत्त्वपूर्ण माहिती आहे ते पहा. आता या GRची प्रस्तावना पहा काय आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शासन निर्णय दिनांक 3/7/2024 मधील परिच्छेद ड मध्ये सदर योजनेस आता दिनांक 31/8/2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच 31/8/2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1/7/2024 पासून दरमहा ₹1500 आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कारवाई संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दिनांक 1/8/2024 नंतर नोंदणी करण्याबाबत देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता शासन निर्णय काय ते पहा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे. तथापि या योजनेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कारवाई संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील. म्हणजे जर अर्ज करण्यास अजून तारीखवाढ झाली किंवा मुदतवाढ झाली किंवा योजनेसंदर्भात अजून सूचना असतील त्या वेळोवेळी GR काढून देण्यात येतील अशी सुद्धा सांगण्यात आलेली आहे. तरी अशी महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहण्यात आली आहे. धन्यवाद.